लय आबळ आलं रे. हो ना. ते गण्या कुठे गेला रे? अजूनही आला नाही. हा ये ते मीच पाठले त्याला गावात. म्हणलं थोडं बियाणे घेऊन यावं. एवढं ओढू लागत होतं. हा येईल भेटला असेल कोणी त्याला मित्र कंपनी. हे बरं आहे पोहायचं. अण्णा हो आलं वर. बंद करा ना तुम्ही हात. जबर 2 मिनिटं तिकडे झाडा खाली बसा. अरे बसून भागणार आहे का गाण्या. हे शेतकऱ्यांनी गावाच्या सगळं काम उरकून घेतलेत बघ त्यांनी शेतीची. कसं बसा जोड जमाव केला याच्याकडून त्याच्याकडून पैसे उसने आणलेत आणि बियाणे तुला करा आणायला पाठलं होतं बघ. शिकलात नाही राबलो ना तर वर्षभर काय खाणार सांग बरं तू. अण्णा तुम्ही म्हणताय ते खरं आहे. पायाची सूज किती वाटत चालली आहे. आई तू तर नाही सांगायचं का. अहो गण्या म्हणतोय ना तेच बरोबर आहे. अहो काल रात्रीपासून नुसतं अंग तापणी फणफणलंय. नुसतं इकडच्या अंगावून तिकडच्या अंगावर. हा अहो रात्रभर झोप नाही तुम्हाला. तुम्ही काय करा आपलं त्या झाडापाशी जा आणि आराम करा बरं. दुखणं आणि ताप आपल्या गरिबीच्या पाचवीलाच पुजलंय बघ. हे बघ लय आबळ आलंय बघ. हे कवा कोसळून सांगता येत नाही. ते पाऊस पडायच्या आतमध्ये काम उरकून घ्यावं लागेल आपल्याला. एक काम कर मी इकडच्या अंगाला तू त्या कोपऱ्यात जाऊन कर बरं काम. जा अहो अण्णा कामाचं राहू द्या. आईन मी घेतो सगळं आवरून. तुम्ही जा तिकडे आराम करा झाडाखाली. जा. आराम. अरे शेतकऱ्याला कुठं आराम असतो रे. जोपर्यंत जीवात जीव आहे ना तोवर राबावं लागते. आणि त्या कवितेच्या कॉलेजचे पैसे बी भरायचे बघ. ते जमा करावं लागेल. पैसे नाही भरले ना तर तिचं वर्ष वाया जाईन बघ. अगं बाई हो बरोबर. जर आपण फी नाही भरली ना तिची तर तिचं वर्ष वाया जाईन बघा. देवा परमेश्वरा तूच काय कर दे बाबा. तेव्हा ती तायडी आली बघ. हे आपण काय करू 2-2 घास खाऊन घेऊ. चला बरं पटकन. ते झाडाखाली आण रे ती. अरे गाण्या ते बियाणे घे बरं का. ते पावसा पाण्याचं परत खराब होईल. हो बसा इथंच. खत आणि बियाणे आणता आणता हात पार रिकामे झाले बघ. हे बघ एवढंच पैसे राहिले आता. उद्या ह्या पोरीची कॉलेजची फी भरायची. आता 10,000 रुपये कुठून आणावं बरं सांग बरं. पोरीनं 12वीत नंबर काढला बघा. आणि तिचं लई शाळेत शिकायचं स्वप्न होतं. पण आता मला नाही वाटत तिचं स्वप्न पूर्ण होईल. अण्णा राहू द्या. मी नाही जात शिकायला शहरात. आणि तसं बी आपल्या गावातल्या पोरी कुठं जातात शिकायला. मी बी नाही जात. मी पण तुमच्या सोबत शेतातच काम करेन. ताई 12वी पर्यंत मस्त लय कष्ट केले. पण योगायोगाने चांगल्या कॉलेजला तुझा नंबर लागलाय. असं मध्ये शिक्षण नको सोडू का गाई. बरोबर बोलतोय बघ तो. अरे पण दाद्या आपली परिस्थिती पण बघ ना. अन्नाचा पाय एवढा सुजलाय तरी बी काम करतात. आणि त्याच्यात मी शहरात जाऊन पैशाची उधळपट्टी कशाला करू. मला नाही शिकायचं राहू दे. माझीच लायकीने पोरानं शिकवायची. पोरीचा शाळेत पहिला नंबर आला. पण बाप म्हणून मी तिच्या शाळेत फी सुद्धा भरू शकत नाही. अहो असं काय बोलताय तुम्ही. तुमचा काहीच दोष नाही बघा त्याच्यात. खरं तर सगळा दोष आपल्या गरिबीचा आहे. अण्णा तुम्ही असं खचून जाऊ नका. हे बघ ताई तू आहे ना शिक्षणाचे स्वप्न आहे ना बघायचं सोडू नको. तुझ्या भाऊ आहे ना जिवंत आहे ना तो तुझे शिक्षण पुरं करणारच. अरे पण दाद्या एका दिवसात एवढं पैसे कुठून आणणार आहे. तसं पण त्या सावकारानं अण्णाला आधीच नकार दिलाय.
ताई त्याच तुला काय करायचंय मी बघतो काय करायचंय ते. अरे तू यापासून आज लांब जाताना मनात लय खळखळ वाटते बघ. अगं अण्णांनी त्याच्या कष्टातून तुला घेऊन दिलं. गावात जिथं जिथं मिरावलो तिथं तिथं तुला संग ठेवलं बघ. पण माझ्या बहिणीच्या भविष्याचा प्रश्न आहे बघ. तिला मोठं साहेब झालेलं मला बघायचे, तिला चांगलं शिकवायचंय. त्याच्यामुळं तुला मला ऐकावंच लागत. माझ्या बहिणीच्या मोठ्या स्वप्नासाठी आपल्या दोघांची ताट तुट होईन बघ. आयो अंधार पडायला आला. दाद्या कसं नाही आला ग अजून? अगं शेतातून तिकडं काय गेला असून कोण मित्राकडं. पाय दुखतो म्हणून पोराला म्हणलं लवकर घरी. परिस्थितीची काही काळजीच नाही पोराला. आयो पण मला एक सांग, दुपारपासून दाद्याची सायकल दिसत नाही. सायकल घेऊन कुठं गेलाय का तो? अगं मला तरी काय माहिती पोरी, तो मगाशी जसा उठून गेलाय तर मला तरी कुठं सांगितलंय त्यांनी काय. अरे ताई शेरडांना खायला का नाही टाकलं? तू आलास वय? आणि तुझी सायकल कुठे? तू पायी का आलाय? हा हर गाणे सायकल कुठे ठेवली तू? अरे अण्णा तालुक्याला गेलो होतो ना, काम होतं जरा माझ्या महत्वाचं, यावं लागलं म्हणून पाय पाय मला. हे तालुक्यात राहू दे, ते नका सांगू मला. तुला सरळ प्रश्न विचारायला सरळ उत्तर दे. सायकल कुठे ठेवली तू? का मागच्या वेळेस त्या मित्राकडे ठेवली तशीच ठेवून आला? काय किंमत नाही रे तुला. अरे ते पोर वाटोळ करते ना सायकलीचं. इकली हा अरे रात्रंदिवस आम्ही एक एक पायी गोळा करायसाठी राब राब राबतोय. त्या चिखलात लोळतोय, पार पायाची पार चाळण झाली माझ्या, तरी राब राब राबतोय. आणि तुला किंमत नाही रे, त्या सायकली सुद्धा किंमत नाही तुला. अरे तोंड उघडणं का नाही? गरिबीमुळं आधी सारं कंबड मोडलंय माझ्या हॉल, आणि त्यात तुझी अशी लक्षण. अरे बाप म्हणून कुठं कमी पडलो मी? तुला विचारायची लायकी बी नाही का माझी? अहो थांबा, हात नाही लावायचा माझ्या पोराला. बस लय बोललात तुम्ही, आता जास्त बोलायचं नाही. अहो त्यानं काय मौज मजा करायला सायकल विकली का? हा अरे पैशाची गरज होती तर मला सांगायचं ना. अहो तो तुमचा मुलगा आहे ना, शेतात राबून राबून तुमच्या पायाची काय अवस्था झाली ती देखवत नाही हो त्याला. उद्या कविताची फी भरायची, शेवटचा दिवस होता बघा. ताई मी आता या कॉलेजची फी भरली बघ.
बघा, तुमच्याकडे पैसे नव्हते म्हणून माझ्या राजानं त्याची सायकल इकली जाण्यासारखी आणि पोरीच्या कॉलेजची फी भरली. हा बघही पावते, तुमच्या स्वाभिमानाला त्यांनी तडा जाऊ दिला नाही हो. अहो, माझ्या सोन्यासारख्या लेकरांनी त्याचं सगळं शिक्षण आधरून ठेवून पोरीच्या कॉलेजची फी भरली हो. आणि एवढ्या सोन्यासारख्या लेकरांवर तुम्ही हात उचलता का हो? हा? अरे रागाच्या भरात तुझ्यावर मी हात उगारला, माफ कर पोरा. अरे बापाचं कर्तव्य पार पाडण्यात मी कमी पडलो, तू भावाचं कर्तव्य पार पाडलं लेका. अण्णा असं नका बोलू. अहो तुम्ही आम्हाला जन्माला घातलं म्हणूनच आम्हाला हे सगळं जग बघता आलं ना. अहो तुम्ही एवढं कष्ट करून आम्हाला 2 घास भरवता, तुमच्या पायाला एवढी मोठी दुखापत झाली आणि मग मी गावभर कशी माझी सायकलवर मिरू बरं. अगं ताई, सायकल तर काय ग कावा पण घेता येईल, पण तू हे शिक्षणाचं यंदाचं वर्ष निघून गेलं असतं ना, अख्खं आयुष्य चिखलात गेलं असतं. अगं ताई, सायकलीपेक्षा मला माझी बहीण मोठी साहेब होताना मला बघायची.